टीम बघायला मिळते फिल्डिंगसाठी अष्टविनायक मुळगाव. गोलंदाजी मार्क वरती अष्टविनायक मुळगाव टीमचा सुपरस्टार खेळाडू शुभम घोडविंदे. तर स्ट्राईक वरती होरलेल्या टीमचा आजच्या रात्रीतील वन साइड हिरो अमर. कोण होगा किस पे भारी. मॅच ऑन मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल अमरचा. अंपायर वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. मी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अविनाश पलांडे यांना विनंती करेल की यायचं आहे. फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायरचा अविनाशजी पलांडे यांचा इशारा आलाय. फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू तर निर्धाव. त्याच्यावरती आता वीरेंद्र सेहवागची आठवण करणारा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. कव्हर पॉइंटच्या दिशेने आलेला हा चौकार 4 धावेने श्रीगणेश केल्या होरलेल्या टीमने. आणि संधी मिळते या मॅच मध्ये पुन्हा एकदा पहिल्यांदा डीजे. पहिला बॉल निर्धाव. त्यानंतर अमरच्या बॅट मधून हा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. स्लॉट मधला बॉल बराच वेळ हवेत काव करण्याचे रक्षक आनंद चेंडू खालती आलाय. कोणती चुकी करणार नाहीये. टेक द रिव्हेंज. लगेच बदला घेतलाय चौकाराचा. अमर बॅक टू द डगआउट. गो टू डीजे. जर्सी मध्ये होरेल टीमचा 1 नंबर फलंदाज अजय मैदानात चाललाय. आता मात्र अजयवरती जबाबदारी वाढली आहे कारण की अमर स्वस्तामध्ये तंबूत परतलाय. 3 चेंडूचा खेळ त्यांनी केला. 4 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. सामना हाय व्होल्टेज होणार यातील मात्र शंका नाही कारण की सामना क्वालिफायरचा सामना आहे. जिंकणारा संघ एकतरी ट्रॉफी त्याच्या घरी घेऊन जाईल. खेळावं लागेल नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, गावाचं नाव रोशन करण्यासाठी. हे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात लढतायत. शुभम टू अजय. पुन्हा एकदा कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न फसला. शुभम एकाच चॅनलवरती गोलंदाजी करतोय. आउटसाइड ऑफ स्टंप एक चॅनल पकडलाय. त्याच गुड लेंथ वरतून चेंडू उसळी घेतोय. निर्धाव जातात चेंडू. 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च करून एक फलंदाज तंबूच्या आसरेला परतवलाय. यावेळेला शफल झाला. बॅटची एज राजाच्या हातात चेंडू विसावलाय. अजून एक फलंदाज तंबूच्या आसरेला. विकेट नंबर 2. 4 धाव्यांवरती तंबूत परतले टू डीजे. डबल ए जोडी अमर आणि अजय यांना तंबूत परतवण्यात यश आलंय. शुभम घोडविंदे यांना थोडासा अडचणीत सापडल्या होरले टीम. क्वार्टर फायनलची मॅच त्याच्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये अजय आणि अमर दोघंही तंबूत परतलेत. अशा वेळेला नवीन फलंदाज पुरोहित आणि नीरज यांच्यावरती एक्स्ट्रा जबाबदारी असणार आहे धाव बनवण्याची. 3 ओव्हरची मॅच आहे.
आतापर्यंत शुभम घोडविन भारी ठरतोय. यावेळी हलक्या हाताने खेळलाय. पॉईंटचे क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफिल्ड करतोय. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा मिळतात. पहिल्याच बॉल फेस करत असताना 2 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या पुरोहितने. ओव्हर नंबर 1 ची समाप्ती होती. पहिल्या ओव्हर नंतर स्कोर कार्ड होती धावा लागल्या त्या 2/6 टू डीजे साहिल. तीन ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये काल कलोदे टीमने 54 धावा लावल्या होत्या. आज मात्र फक्त 12 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून 20-25 धावा जोडण्याचा प्रयत्न नीरज आणि पुरोहितला करावा लागेल. गोलंदाजीसाठी रुपेश सज्ज झालाय. रुपेशचा बॉल, चेंडू बराच वेळ हवेत. कवच क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय, फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा. चौकार षटकार येत नाहीयेत. अशा वेळेला सिंगलचा कन्व्हर्जन डबल मध्ये करतायत फलंदाज. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मॅच इम्पॉर्टंट आहे. क्वार्टर फायनलचा सामना मैदानात रंगलाय. तुम्ही बघताय सरपंच चषक 2025 प्रशांत दादा यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली ही नाईटची रजनी. आजची दुसरी रात्र, दुसऱ्या रात्री शेवटची मॅच. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बीट केले फलंदाजाला. आशाभूत नजरेने फलंदाज बॉलकडे बघत राहिला. चेंडू राजा एस्ट्रक्शनच्या हातामध्ये विसावला. चेंडू जातोय निर्धाव. एक चौकार अमरच्या बॅटमधून जर वगळला तर कोणतीही कामगिरी करू शकलेले नाहीयेत फलंदाज. वारंवार डॉट चेंडू खेळतात. स्टेप आउट केलं होतं मात्र बॅक टू द बॉलर खेळलाय. चेंडू खालती. सो आता गोलंदाज रुपेश सेकंड अटेम्प्ट वरती झेल घेतलाय आणि संपवलाय नीरजच्या परीचा खेळ टू डीजे. घोरलच्या डगआउटला की 30+ धावा जर लागल्या तर आम्ही डिफेंड करू शकतो. मात्र तो प्रयत्न आता करावा लागेल कारण की नवीन फलंदाज जय मैदानात गेलाय. रुपेश चांगली कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. रुपेशचा बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडला लागून यशरक्षा हातामध्ये विसावला. अजून एक चेंडू निर्धाव. रुपेश चमकदार कामगिरी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. रुपेशच्या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवले. फक्त 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये शुभमने धावा खर्च केल्या त्या 6. स्कोर कार्ड होती धावा लागल्यात त्या फक्त 8. 3 बाद 8. रुपेश टू जय. यावेळेला लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग, एनर्जी, उत्साह आता मात्र ॲस्ट्रोनिक मुलगाव टीमच्या फिल्डिंग मध्ये सुद्धा बघायला मिळतोय. ती आशा की या ट्रॉफी पर्यंत हात आमचे पोचतील का, पोचण्यासाठी जो प्रयत्न आता तर सर्वच खेळाडू करतायत. रुपेश गोलंदाजीमध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी. 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. मात्र अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंग मध्ये 7 चेंडू बाकी आहेत. 7 बॉल मध्ये मी तर म्हणून 20 धावा बनवाव्या लागतील. 20 ते 21 धावा. पुरोहित ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, मात्र यावेळेला बॅटची इनसाइड आहे. चेंडू जाऊन एस्टनवरती आदळलाय. फर्निचर डिस्ट्रॉयड. अजून एक फलंदाज तंबूच्या आसरेला. विकेट नंबर 4 संधी मिळते डीजे साहिल यांना. बघावी लागेल या शृंखलेची पुन्हा एकदा. नयन दलवी यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अमोल पाटील आणि अनिरुद्ध खांडेकर यांच्याकडून.
षटकार हॅट्रिक साठी मी तर म्हणेन प्रत्येक षटकारासाठी मारायला लावायला पाहिजे, कारण की त्यांच्या टीमला गरज आहे. षटकार हॅट्रिक साठी 1000 आणि लगातार 2 षटकार मारले तर 500. ओव्हर नंबर 3 साठी चैतन्यवरती विश्वास दाखवला. जय जयच्या बॅट मधून हा संघर्षाचा षटकार आलाय. शुभम थोडासा निराश आहे, मात्र या संघर्षाचा नवसंजीवनी देणारा षटकार आलाय तो जयच्या बॅट मधून टू डीजे. लगेच फिल्डिंग बदलली. त्या ज्या खेळाडूंकडून चुकी झाली त्याच्या जागी आता रुपेश चालला. शुभमला माहिती आहे ही एक धाव किती इम्पॉर्टंट आहे, कारण की स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 15. जर हा षटकार अडवला असता तर स्कोर कार्ड वरती आपल्याला 10च्या पेक्षा कमी धावा बघायला मिळाल्या असत्या. चैतन्याचा पुढचा बॉल. यावेळेला अंपायर सचिन दाभोळकर सर आमच्याकडे इशारा करतात चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन स्कोर कार्ड लागली जाणार. 16 धावा आशेचा किरण निर्माण केले होरले टीमच्या डगआउट मध्ये या जय या खेळाडूने. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये 2 मोठे फटके. जय ठोकणार का? आता पुन्हा एकदा दिशा भरकटतोय हा चैतन्य हा गोलंदाज. 1 चेंडू एक फेकून झालाय आणि 8 धावा खर्च केल्या. 2 वाईडच्या आणि 1 षटकार. धावा लागला स्कोर कार्ड वरती 17. धावा लागला स्कोर कार्ड वरती 17. कोणत्या टीमला आहे हा खतरा बघूया. येणारे चेंडू सांगतील. आता मात्र अगली वेगळी हॅट्रिक आता मैदानात पेश केली आहे. नंबर 45 जर्सी मध्ये चैतन्य या गोलंदाजाने 3 लगातारचे वाईड चेंडू. प्रत्येक धाव तुम्हाला बनवावी लागेल चेस करत असताना, कारण की कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ट्रेसिंग या टुर्नामेंटचा नियम आहे. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. माझ्या समवेत पहिल्या मॅच मधून स्कोरिंग करत असताना जय तो शेवटच्या मॅच मध्ये सुद्धा आहेत. त्यांचं मी कौतुक करेन. पूर्ण प्रशांत दादा यांचा टीम त्यांचा पूर्ण आयोजन कमिटी ही त्या स्टेजवरती शेवटच्या मॅच पर्यंत उपलब्ध आहे. सर्वांचं कौतुक करेन. चैतन्याचा हा बॉल यावेळेला बॉडीवरती चेंडू आदळला. राजा बॉलला फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय नयन. ज्या नयनसाठी 3 षटकारांसाठी 1000चा कॅश प्राइज अनिरुद्ध खांडेकर आणि अमोल पाटील यांच्याकडून लावलं गेले. 2 षटकारासाठी 500. मात्र यावेळेला पैशाकडे न बघता नयन बॅटिंग करेल, कारण की त्यांच्या टीमला धावांची गरज आहे. 19 धावावरती 4 फलंदाज बाद झालेत. येणारे 4 चेंडूवरती येणारा किती धावा, काय टार्गेट सेफ असणार, कारण की आज मात्र बॅटिंग मध्ये अक्षरशः आग ओकतोय शुभम गोडविंदे. लास्ट मॅच 1 साइड खेळला तो 45 धावा चेस करत असताना. नयनसाठी हा बॉल फिरून मारलाय लेग साइडच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर धावून पूर्ण झाली आहे. मात्र जय स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. ज्याच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. एकलौता षटकार या इनिंग्स मध्ये तो पेश केलाय होरले टीमसाठी तो जय. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 4 बाद 20. कुछ तो करना पड़ेगा अगर ट्रॉफी जीतनी है तो होरले टीम के इस फलंदाजों को. ये बल्लेबाज अगर ये आने वाले 3 बॉल पे 1 या 2 बड़े शॉट आते हैं, 2 सिक्सर आते हैं तो मैच में रोमांच बढ़ेगा. लोअर फुल टॉस बॉल एक्सरसाइजने खेळून काढले. अनंत बॉल वरती वेगाने गेलाय. चांगली फिल्डिंग, तेवढीच ताकदवर फेकी, मात्र इथे कलेक्शन मध्ये चुकी आणि चुकीला माफी नाही. ज्याच्यावरती 1 धाव अजून मिळली जाईल. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. त्या 2 धावेने 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. येणारे 2 चेंडू. जय यादगार पारी खेळू शकतो का आपल्या टीमसाठी? येणाऱ्या 2 बॉल मधील जर एक जरी चेंडू सीमारेषा पार पोहोचवला, 30+ टार्गेट, 30 पर्यंत टार्गेट नेलं. चैतन्याचा हा बॉल, चांगला चेंडू. एवढ्या प्रेशर मध्ये सुद्धा स्वतःला शांत ठेवून चांगल्या लेंथवरती गोलंदाजी केली आहे. पहिले जरूर 3 लगातार वाईड 1 षटकार खाल्ला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय, रोखलंय फलंदाजांना. स्कोर कार्ड तिथे स्थिरावलंय. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा तुम्ही बघताय. क्वार्टर फायनलचा हा मुकाबला आहे. एका बाजूला अष्टविनायक मुळगाव फिल्डिंग करते, बॅटिंग करते मोरे 11 होरले टीम. चैतन्याचा बॉल फुल टॉस बॉल मिडल करू शकलेला नाही. गतीमध्ये बीट केलाय शुभम गोडविंदे. बॉल पर्यंत येणार, पोचणार, फेकी करणार, तोपर्यंत
बाळा सालुंके सर आमच्याकडे इशारा करतायत की थर्ड अंपरचा आपण वापर करतोय, रिव्ह्यूचा वापर करतोय. अविनाशजी पलांडे यांना पुन्हा एकदा कामाला लावलंय, थोडंसं त्यांना तकलीफ दिली आहे. या बॉलवरती जर 2 धावा जर धावून पूर्ण झाल्या असतील तर 24 धावा बनतील, जर एक असेल तर 23. सेफ आहे फलंदाज. या बॉलवरती मिळाल्या 2 धावा. पहिली इनिंग समाप्त झाली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर मोरिया 11 हॉर्ले टीमच्या स्कोर कार्ड होती धावा लागल्यात त्या 24. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी हव्यात त्या फक्त 25 धावा. नाईट रजनीला कालपासून सुरुवात झाली. दुसऱ्या रात्रीतील हा शेवटचा सामना मैदानात रंगलाय, ज्यातील शेवटची इनिंग 3 ओव्हरचा खेळ राहिलाय. आजच्या रात्रीमधील 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अष्टविनायक मुळगाव संघ शुभम गोडविंदेच्या संघाला हव्यात त्या धावा बनवायच्या त्या 25. 18 बॉलमध्ये 25 बनवल्या तर या चमचमत्या ट्रॉफीवरती एक नाव अष्टविनायक मुळगाव संघाचं सुद्धा लागलं जाईल. कालच्या रात्रीमध्ये कळवते तर आजच्या रात्रीमध्ये होराळे की अष्टविनायक मुळगाव. कधी कधी लो स्कोरिंग सामने सुद्धा मोठ्या चुरशीचे होतात आणि प्रेशर मॅच मध्ये एकदा तुम्ही किती धावा स्कोर कार्ड होती लावा, त्या डिफेंड समोरच्या टीमला त्या चेस करायच्याच आहेत आणि तुम्हाला त्या डिफेंड करायच्या आहेत. जर आज डिफेंड केल्या या 25 धावा तर पुन्हा एक संधी मिळेल खेळायची. शेवटच्या दिवशी शेवटच्या रात्री चॅम्पियन बनण्याची संधी मिळेल. एकतरी ट्रॉफी तुमच्या घरी जाईल. आणि जर बनवल्या शुभम गोडविंदे यांनी तर त्यांचा संघ आपल्याला रविवारच्या दिवशी चॅम्पियन बनण्याच्या रेसमध्ये पाहायला मिळेल. शुभम गोडविंदे की नीरज दाबणे कोणाची टीम पोहोचणार टॉप 5 मध्ये. येणारे 18 चेंडू आपल्याला सांगतील. तुम्ही बघताय सरपंच चषक 2025 KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी मेजवानी आपल्याला बघायला मिळते. आज मात्र त्यांनी प्रेक्षकांची आणि सर्व खेळाडूंची मनं जिंकली. ज्या प्रकारची क्वालिटी डिसिजन देत असताना त्यांची मदत जी अंपायर्सना लाभली, यासाठी त्यांची ओळख आहे क्लिअरिटी, ट्रान्सपरन्सी. म्हणूनच तर जांबरूकच्या मैदानावरती पहिली चॉईस KTC असते. जांबरूक असेल, घोडवली असेल, अशा वेळेला KTC लाईव्हला पहिलं प्राधान्य दिलं जातं. चेंडू मैदानात द्यायचा आहे. चला अंपायर सामना चालू करायचा आहे. येणारे 18 चेंडू अष्टविनायक मुळगाव टीमला धावा हव्यात त्या 25. शुभम गोडविंदे जर उभा राहिला तर 2 ओव्हरमध्ये सामना फिनिश करू शकतो. मात्र एक विकेट अष्टविनायक मुळगाव टीमची मिळवावी लागेल ते पुरोहित मुंडे यांना. पुरोहित टू शुभम. पहिला बॉल क्रॉस बॅटेड खेळलाय. स्लॉग स्वीप आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे बॉल वरती नीरज दाबणे बरीचशी मेहनत करून पोहोचला आणि आपल्या संघासाठी 2 धावा रोखल्या. सुरुवात केली 2 धाव्याने शुभम यांनी. शुभमला माहिती आहे प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे, त्याच प्रकारे नीरजला सुद्धा माहिती आहे. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, तिथे रनआउटची संधी निर्माण झाली आहे. थ्रो थोडासा चांगला हवा होता, बरोबर एंड निवडला होता, मात्र थ्रो थोडासा चुकीचा. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळाला पाहिजे होता. अशा वेळेला सुखरूप शुभम बॉपिंग क्रीजवरती बघायला मिळतोय. 1 धाव धावून पूर्ण केले, 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
अजूनही 22 धावांची गरज आहे. शुभमला माहिती आहे त्याची विकेट किती इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. रुपेश आणि शुभम ही पारंपरिक जोडी आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन अष्टविनायक मुळगाव टीम नेहमीच वापरत असतो. राईट आर्म राऊंड विकेटने आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. साईड बदलली आहे पुरोहितने. चांगला अलोंग द कार्पेट खेळलाय. लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. अजय मोरे चेंडूवरती येतोय, फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव. आता मात्र सिंगल डबलच्या सहाय्याने 4 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतोय पुरोहित मुंडे. जर मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलं तर मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकते. होराळे टीम स्वतःमध्ये विश्वास जागवतोय आणि तो विश्वास त्यांचा गोलंदाज पुरोहित त्यांच्या टीमसाठी. येणार आहे 3 चेंडू या ओव्हरमधील. यावेळेला फ्रंट फूट वरती एक अप्रतिम A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार शुभमच्या बॅट मधून आला टू डीजे. फूट वरती येऊन लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. अप्रतिम शॉट. हीच ओळख आहे शुभम गोडविंदे याचा फलंदाजाची. त्याच्याकडे टायमिंग एक्स्ट्रा 1 सेकंद आहे जो बऱ्याच आपण खेळाडूंकडे बघतो. त्यांच्याकडे जी कमतरता आहे एक्स्ट्रा 1 सेकंड मध्ये ते शॉट डिलिव्हर करतो. यावेळेला गॅप शॉट सिलेक्शन लॉंग ऑफ आणि डीप कव्हरच्या मधून चेंडूला फरार केले 4 धाव्यांसाठी. षटकारानंतर आलेला हा चौकार टू डीजे. मात्र सामन्याची हवा काढताना दिसतोय शुभम. आपल्या दिशेने मुलगा अष्टविनायक मुळगाव दिशेने सामना झुकवताना दिसतोय. येणाऱ्या चेंडूंमध्ये आता फक्त 11 धाव्यांची गरज आहे. शुभमला थोडीशी घाई लागली की काय आता प्रेक्षकांना वाटतंय. टॉप 5 मध्ये प्रवेश करण्याचा शॉर्ट बॉल पुल पुल आणि चेंडू झालाय गुल. सी बा रेषा पा सामन्याची हवा काढणारा हा षटकार टू डीजे. नंबर 1 समाप्त झाले. पुरोहित वरती आक्रमण. शुभमने मात्र सामना वन साइड फिरवलाय की काय. फक्त येणारे 12 चेंडू आणि फक्त 5 धाव्यांची गरज. येणारे 12 चेंडू 5 धावा आणि टॉप 5 मध्ये अष्टविनायक मुळगाव संघाचा प्रवेश. दुसऱ्या रात्रीतील शेवटचा सामना. 5 धाव्यांनी अंतर कापायचं आहे अष्टविनायक मुळगाव टीमला आणि पोहोचायचं आहे टॉप 5 मध्ये. गोलंदाजीसाठी रोहित सावंत सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती रुपेश विनिंग शॉट घेणार की शुभमला संधी देणार. रोहितचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. स्वतःवरती एका वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न रुपेशचा चुकलाय. येणारे 11 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. 11 बॉल मध्ये 5. यावेळेला अपील झाली होती. लेग बिफोर द विकेटची LBW ची अपील फेटाळली अंपायर बाळा साळुंके यांनी. चेंडू निर्धाव जातोय आता. 10 बॉल मध्ये 5. अष्टविनायक मुळगाव संघाचा कर्णधार वाढ बघतोय. त्याची उत्सुकता वाढवली फलंदाजाने सुद्धा. या टुर्नामेंटचे मुख्य आयोजक प्रशांतदादा खांडेकर या सामन्याचा अजूनही मुख्य व्यासपीठावर आस्वाद घेतात. यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता वॅकेंट एरियामध्ये. तिथे कोणताही क्षेत्रक नाही. अस्ती करता चेंडू 4 धाव्यांसाठी फरार झालाय. आता फक्त 1 धावेची गरज आहे. आजच्या रात्रीचे खऱ्या अर्थाने चॅम्पियनच्या पद्धतीने खेळले अष्टविनायक मुळगाव टीम. त्यांच्या डगआउट मध्ये ते हास्य आणि त्यानंतर होराळे टीम थोडीशी चिंतेत पाहायला मिळते. निराशाजनक खेळ पहिले बॅटिंग करत असताना त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. 1 धावेची गरज आहे. अजूनही वाट बघावी लागेल 1 चेंडू 1 त्या धावेची.
रोहितचा हा बॉल, चेंडू जातोय निर्धाव. प्रेक्षकांच्या मनाची उत्सुकता आता नुसतीच वाढवते हा फलंदाज, कारण की येणारे 7 बॉल आणि एका धावेची गरज. आश्चर्यजनक धक्का लागेल जर सामनाचा ओव्हरऑल टीमने जिंकला. रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार चालवले, विनिंग शॉट आलाय रुपेशच्या बॅट मधून आणि आजच्या रात्रीची चॅम्पियन टीम ठरली आहे, ज्याने टॉप 5 मध्ये प्रवेश घेतलाय. सरपंच चषक 2025 एका ट्रॉफीवरती आपल्याला कोरलं. अष्ट अमृतच्या टीमने दिले त्यासाठी मी आभार व्यक्त करतो तुषार धुमाळ आणि माझ्या वतीने. आणि आता मी डीजेला बोलेल की चॅम्पियन गाणं होऊन जाऊ द्या. थँक्यू डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा मुलगाव टीमचा हार्ड हिटर फलंदाज, वन साइड हिरो मुलगाव टीमचा. 5 बॉल मध्ये 19 धावा, 5 बॉल 19 धावा, 5 बॉल मध्ये 19 धावा आणि 1 ओव्हर मध्ये 6 रन्स आणि 2 विकेट घेऊन शुभम गोडविंद ठरतो या मॅचचा हिरो. मी या टुर्नामेंटचे मुख्य आयोजक प्रशांत दादा